नमस्कार मित्रांनो, माझं नाव जयेश पायद आहे. आपल्या माध्यमातून स्वागत करतो. आजचा विषय फक्त म्युच्युअल फंड किंवा एस-आय-पी नाही. आजचा विषय आहे आपल्या मुलांच्या स्वप्नांचा आर्थिक पाया. आपण प्रत्येक पालक आपल्या मुलाला सर्वोत्तम शिक्षण द्यायचं स्वप्न पाहतो. कोणी म्हणतो माझा मुलगा डॉक्टर होणार, इंजिनियर होणार, कोणी आय-ए-एस होणार, कोणी पदवीधर हायर एज्युकेशन घेणार. पण एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, जर उद्या शिक्षणासाठी 1 कोटी खर्च लागला तर आपण तयार आहोत का? आज आपण त्याचं उत्तर शोधणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक याचा ब्लूप्रिंट सांगणार आहे, की ज्यातून अगदी सामान्य कुटुंबही आपल्या मुलांना शिक्षणासाठी मोठा निधी तयार करू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक स्लाईड मागे एक मोठा अर्थ दडलेला आहे. आणि जर तुम्हाला अशा प्रकारचे आर्थिक शिक्षण, एस-आय-पी, म्युच्युअल फंड, रिटायरमेंट प्लॅनिंग आणि वेल्थ क्रिएशन याबद्दल माहिती हवी असेल, तर आता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आप्तजनांपर्यंत शेअर करा आणि लाईक सुद्धा करा. तर आता सुरुवात करूया. द एज्युकेशन वेल्थ ब्लूप्रिंट. मित्रांनो, ही स्लाईड पुन्हा संपूर्ण प्रेझेंटेशनचा पाया आहे. यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा संदेश आहे. जर आपण योग्य वेळी योग्य आर्थिक साधन निवडलं, तर आपण आपल्या मुलाचे शिक्षण आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकतो. येथे तुम्हाला काही शब्द दिसत आहेत. फ्युचर व्हॅल्यू. याचा अर्थ आजची छोटी रक्कम भविष्यात मोठी होऊ शकते. ₹500, ₹1000, ₹5000 रक्कम महत्त्वाची नाही. महत्त्वाची आहे वेळ. आपल्या हातात किती वेळ आहे याच्यावरती पूर्णपणे सगळं प्लॅनिंग तुमचं डिपेंड असणार. तर पुढचा शब्द बघूया, एक्सपोनेन्शियल ग्रोथ. याचा अर्थ सुरुवातीला वाढ कमी दिसते. काही वर्षांनी पैसा तयार करतो. त्यालाच आपण कंपाऊंडिंग म्हणतो. कंपाऊंडिंग म्हणजे काय? आता कंपाऊंडिंग म्हणजे काय ते समजून घेऊया. समजा तुम्ही एक आंब्याचं झाड लावलं. पहिल्या वर्षी काहीच फळ मिळत नाही, दुसऱ्या वर्षी काहीच फळ मिळतं, तिसऱ्या वर्षी थोडीफार फळं मिळतात, चौथ्या वर्षी थोडी अजून जास्त मिळतात, 10व्या वर्षी तेच झाड शेकडो आंबे देतं. तुम्ही दरवर्षी झाड बदलत नाही, फक्त संयम ठेवा. त्याचं रूपांतर जास्त फळामध्ये होतं. कंपाऊंडिंग देखील असंच काम करतं. हायर एज्युकेशन. आज MBBS, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, परदेशातील शिक्षण याचा खर्च लाखांमध्ये नाही, कोट्यवधी रुपयापर्यंत पोहोचत आहे. जर महागाई 8 ते 10% वाढत राहिली, तर आज 20 लाखाचं शिक्षण 15 वर्षांनी 60 ते 70 लाखापर्यंत जाऊ शकतं. म्हणून प्लॅनिंग आजच करायची आहे, उद्या नाही. आणि एक महत्त्वाचा शब्द, रिस्क मॅनेजमेंट. आपण गुंतवणूक करताना फक्त रिटर्न्स बघतो, पण यशस्वी गुंतवणूकदार रिस्क सुद्धा मॅनेज करतो. कारण मोठा वेल्थ तयार करणं जितकं महत्त्वाचं, तितकं ते सुरक्षित होणं महत्त्वाचं. ही संपूर्ण प्रस्तुती त्याच ब्लूप्रिंटवर आधारित आहे. पारंपरिक गुंतवणूक विरुद्ध म्युच्युअल फंड्स. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपल्या घरात पैसे कुठे गुंतवले जातात? फिक्स्ड डिपॉझिट, प्रोव्हिडंट फंड, LIC, रिकरिंग डिपॉझिट. ही साधनं चुकीची नाही, पण आजच्या काळात ती पुरेशी आहेत का? ही स्लाईड त्याचं उत्तर देते. पहिला मुद्दा, रिटर्न्स. FPY साधारण 6 ते 7% रिटर्न्स मिळतात. पण शिक्षणाचा खर्च 8 ते 12% दराने वाढतोय. म्हणजे तुमचे पैसे वाढत आहेत, पण खर्च त्यापेक्षा जास्त वेगाने वाढतोय. हीच खरी मोठी समस्या आहे. दुसरा मुद्दा, इन्फ्लेशन. महागाई म्हणजे शांत चोर. ती रोज तुमच्या पैशाची किंमत कमी करत असते. आज 10 लाखात मिळणारं शिक्षण 15 वर्षांनी कदाचित 60-70 लाखाचं होईल. जर तुमची गुंतवणूक महागाईपेक्षा कमी वाढली, तर प्रत्यक्षात तुम्ही मागे जात आहात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, फ्लेक्सिबिलिटी. म्युच्युअल फंडमध्ये ₹500 पासून आपण SIP सुरू करू शकतो. कधीही वाढवता येते, कधीही थांबवता येते, कधीही पुन्हा सुरू करता येते. ही लवचिकता अनेक पारंपरिक पर्यायांमध्ये नसते. चौथा मुद्दा, टॅक्स एफिशियन्सी. योग्य कालावधीसाठी केलेली गुंतवणूक कर्जा दृष्टीने फायदेशीर ठरू शकते. पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. ही अशी जादू आहे, की जी श्रीमंत आणि सामान्य माणूस यांच्यातील अंतर कमी करू शकते. मोठी रक्कम नसली तरी चालेल, मोठा कालावधी हवा. कारण कंपाऊंडिंग लॉंग टर्ममध्ये चांगले रिटर्न देऊ शकते आपल्याला. आता इथपर्यंत आपण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक तर नक्की करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला अशीच आर्थिक माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास प्रेरणा देते आणि तुम्ही आमचे प्रेरणास्त्रोत आहात. आता पुढची स्लाईड बघूया, द SIP इंजिन. आता आपण या संपूर्ण प्रेझेंटेशनचा सर्वात महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. समजा एका पालकाने दर महिन्याला 25,000 ची SIP सुरू केली. कालावधी 15 वर्ष. अपेक्षित परतावा 12%. एकूण स्वतःचे पैसे सुमारे 45 लाख. पण कंपाऊंडिंगमुळे तयार होणारा निधी हे माहिती आहे का? सुमारे 1.25 कोटी किंवा त्याहून अधिक. हे जे रिटर्न्स आहेत बाजाराच्या कामगिरीनुसार बदलतील. ते लक्षात ठेवा, मोठा निधी तुमच्या पैशामध्ये तयार होत नाही. मोठा निधी हा नेहमी तयार होतो वेळ दिल्यामुळे. कंपाऊंडिंग म्हणजे पैसा, आणि पैसा पैशाला कमवतो आणि तो पैसा पुन्हा पैसा कमवतो. यालाच वेल्थ क्रिएशन म्हणतात. जर तुम्ही आज सुरुवात केली, तर उद्या तुमचं मूल तुम्हाला धन्यवाद देईल.
जर तुम्ही आज उशीर केला तर भविष्यात त्याच्या एज्युकेशनसाठी तुम्हाला कर्ज घेऊ जावं लागतं. म्हणून सर्वात योग्य वेळ कोणती? ती होती काल. दुसरी योग्य वेळ आहे आज आणि आत्ताच. आजच पहिली एस-आय-पी सुरू करा. रक्कम छोटी असली तरी चालेल आणि सातत्य मोठं असलं पाहिजे. कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. कारण वेल्थ ही एका दिवसात तयार होत नाही. ती शिस्त, संयम आणि वेळ यांच्या संयमातून तयार होते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत 4 स्टेपमध्ये मुलांचा आर्थिक रोडमॅप कसा तयार करायचा. गोल ट्रॅकिंग कसं करायचं. स्टेप ऑफ एस-आय-पी का आवश्यक आहे. इन्फ्लेशनला कसा ठेवायचा. तर पुढचा भाग नक्कीच पहा. तर आपण थोडा पुढच्या भागात रिक्त वय सगळ्यात पहिले 4 स्टेप ही जी ब्लूप्रिंट आहे. तर मित्रांनो सगळ्यात आतापर्यंत आपण समजलं असेल की एस-आय-पी आणि कंपाऊंडिंग किती महत्त्वाचं आहे. पण आता प्रश्न असा आहे की सुरुवात नेमकी करायची कशी? तर ही स्लाईड त्या प्रश्नाचं उत्तर देते. यामध्ये 4 अतिशय महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. मी तुम्हाला एक घर बांधण्याचं उदाहरण देतो. घर बांधताना आपण काय करतो? सर्वप्रथम नकाशा बनवतो. नंतर मजबूत पाया घालतो. मग भिंती बांधतो आणि शेवटी घर सुरक्षित ठेवतो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक घर देखील अशा पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे. तर पहिली स्टेप, इम्पॉर्टंट स्टेप, स्टार्ट पहिली. लवकरात लवकर सुरुवात करा. लोकं नेहमी विचारतात, "सर, किती रक्कम गुंतवू?" मी नेहमी सांगतो, "रक्कम नंतर ठरवा. पहिले सुरुवात तर करा. कारण सुरुवात करताय तरच मोठी रक्कम कमवू शकता." तर वेळ ही कंपाऊंडिंगची सर्वात मोठी मेथड आहे. नमस्ते. युअर गो. तुमच्या सोसायटीला नाव होती इंजिनिअरिंग, सहीचे मेडिकल, एज्युकेशन. जेव्हा प्रत्येक महिन्याला एस-आय-पी कट होते, तेव्हा तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंट दिसणार नाही. तुम्हाला नेहमी तुमच्या मुलांचं स्वप्न दिसेल. हेच मानसिक आहे. तर तुम्हाला मध्येच एस-आय-पी देणार नाही. तिसरी महत्त्वाची स्टेप, स्टेप अप करा. दरवर्षी उत्पन्न वाढतं, पगार वाढतो, व्यवसाय वाढतो. पण एस-आय-पी मात्र अनेक वर्षे तशीच राहते. तर ही सर्वात मोठी चूक आहे. जर उत्पन्न 10% वाढत असेल, तर एस-आय-पी सुद्धा कमीत कमी 10% वाढली पाहिजे. चौथी महत्त्वाची स्टेप, डी-रिस्किंग. गुंतवणूक फक्त वाढवायची नाही, योग्य वेळी सुरक्षित करायची असते. याबद्दल आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत. तर या 4 स्टेप नक्की लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, यशस्वी पालक तो नाही, जो मुलांना महागडी शाळा घेतो. यशस्वी पालक तो आहे, जो मुलांचं स्वप्न आर्थिक अडचणीमुळे कधीच थांबू देत नाही. आपण स्टेप 1 आणि स्टेप 2 अर्ली गोल्ड. हे सर माझ्या दृष्टीने संपूर्ण प्रेझेंटेशन भावनिक वेळ आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमच्या मोबाईलमध्ये EPR आहे, म्युच्युअल फंड ॲप आहे. जर असेल तर फक्त 5 मिनिटं तुमच्या मुलाच्या नावाने बोर्डिंग राहू शकतो. स्टार्ट अर्ली. लोक म्हणतात, "सर अजून मुलगा लहान आहे." मी म्हणतो, "म्हणूनच तर सुरुवात करा. त्या वेळ जास्त द्याल, इतकी छोटी एस-आय-पी मोठा परिणाम देईल." उदाहरणार्थ आज जर आजपासून 15 वर्ष वेळ असेल, तर दर महिन्याला कमीत कमी एस-आय-पी मध्ये मोठा निधी तयार होऊ शकतो. पण जर तुम्ही 5 वर्ष उशीर केला, तर तोच निधी तयार करण्यासाठी जवळ-जवळ दुप्पट एस-आय-पी करावी लागते. वेळ गेला की तो परत येत नाही. तर वेळेचं खूप महत्त्व आहे. वेळ पाळा, योग्य वेळी सुरुवात करा. दुसरं बोल्ड ट्रॅकिंग. तुमच्या एस-आय-पीला फक्त इन्व्हेस्टमेंटचं नाव देऊ नका. त्याऐवजी माझ्या मुलीचं डॉक्टर होण्याचं स्वप्न, विदेशात MBA, हायर एज्युकेशन असं नाव द्या. यामुळे काय होतं, की जेव्हा बाजार खाली जातो, तेव्हा लोक घाबरतात. पण जेव्हा गोल समोर असतं, तेव्हा माणूस शांत राहतो. कारण त्याला माहीत असतं, मी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत नाही. मी माझ्या मुलांच्या भविष्यात गुंतवणूक करतोय. मित्रांनो, जर तुम्हाला अशा प्रकारे सोप्या भाषेत म्युच्युअल फंड, एस-आय-पी, रिटायरमेंट प्लॅन इन्फ्लेशन समजून घ्यायचं असेल, तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा. मी आजपासून माझ्या मुलासाठी एस-आय-पी सुरू करणार. मी माझ्या मुलीसाठी आजपासून एस-आय-पी सुरू करणार. मी माझ्या मुलांच्या भविष्यासाठी आजपासून एस-आय-पी सुरू करणार. तुमची ही कमेंट आणि मग नक्कीच प्रेरणा देईल. तर आता द स्टेट ऑफ इंजिन. आता आपण इथे सुद्धा संघटनेबद्दल बोलणार आहोत, जी लाखो रुपयांचं घर निर्माण करू शकेल, की म्हणजे स्टेप ऑफ एस-आय-पी. सर्वप्रथम एक प्रश्न, तुमचा पगार दरवर्षी वाढतो का? बहुतेक जण म्हणतील हो. मग एस-आय-पी पुन्हा वाढेल. ही सर्वात मोठी चूक आहे. उदाहरण समजून घेऊया. आज तुम्ही 10,000 एस-आय-पी करता. पुढच्या वर्षी फक्त ₹1,000 एस-आय-पी वाढवा. म्हणजे ₹11,000 ची एस-आय-पी होईल. नंतर 12,000 ची होईल आणि अशी छोटी वाढ. पण 15 वर्षांनी तयार होणारा निधी तो लाखो रुपयांनी जास्त असू शकतो. ही आहे स्टेप ऑफ एस-आय-पीची ताकद. इन्फ्लेशन.
आता शिक्षणाच्या खर्चाबद्दल विचार करते 15 लाख रुपयाचा 15 वर्षांनी कदाचित 40 ते 50 लाख किंवा त्याहीपेक्षा जास्त लागू शकतात. आज MBBS साठी 70 लाख असेल तर पुढे तो खर्च 2 कोटी किंवा त्याहून अधिक होऊ शकतो. म्हणूनच आपण फक्त SIP करत नाही, आपण इंटेलिजन्सची स्पर्धा करत आहोत आणि त्या स्पर्धेत जिंकण्यासाठी स्टेप अप आवश्यक आहे. जीवनातील उदाहरण, तुम्ही रोज सकाळी चालायला जाता, पहिल्या दिवशी 1 किलोमीटर चालता, महिन्याभराने 2 किलोमीटर, नंतर 3 किलोमीटर. तुमचं शरीर हळूहळू मजबूत होतं. त्याचप्रमाणे SIP देखील हळूहळू वाढवा. एकदम मोठी वाढ करायची गरज नाही. छोट्या वाढीचं मोठं फळ मिळतं. आज आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. लवकर सुरुवात करा. प्रत्येक SIPला तुमच्या मुलाचं स्वप्नाचं नाव द्या. दरवर्षी स्टेप अप करा. या 3 सवयी तुमच्या मुलाचं भविष्य बदलू शकतात. पुढील भागात आपण पाहणार आहोत, योग्य वेळी रिस्क कसा कमी करायचा, मुलांच्या वयानुसार इक्विटी, हॅबिट की डेप्थ फंड कसा निवडायचा, चिल्ड्रन्स फंड, नैतिक हॅबिट फंड चांगले, हे प्रश्न प्रत्येक पिढीला मागत असतात. ती सविस्तर उत्तरं आपण बघूया. स्पीड त्याचा प्रभाव वाढवायचा एक महत्वाचा प्रश्न विचारतो, पैसा कमावणं कठीण आहे की तो सुरक्षित ठेवणं? तर उत्तर आहे दोन्ही महत्वाचं आहे. त्यांनी गुंतवणूक पहिली चूक करत नाहीत, ते शेवटची चूक करतात. ती म्हणजे योग्य वेळी रिस्क कमी करतात. एक उदाहरण समजा, तुमच्या मुलाच्या कॉलेजला फक्त 2 वर्ष बाकी आहेत आणि तुमचा संपूर्ण पैसा अजूनही इक्विटीमध्ये आहे. अचानक 5-25% खाली आला तर तुमच्या मुलांना स्वप्न काही महिन्यांसाठी अडचणीत येऊ शकतात. म्हणून जेव्हा गोल जवळ येतं तेव्हा आपल्याला पैशांना सुरक्षित किनारा बांधला पाहिजे. डी-रिस्किंग म्हणजे काय? याचा अर्थ हळूहळू इक्विटीमध्ये डेप्थ उगाच कमी जोखमीच्या फंडामध्ये पैसे ठेवणं. एकदम नाही. टप्प्याटप्प्याने आपल्याला घ्यायचं असतं. ते अगदी शेतकऱ्यासारखं आहे. शेतकरी पीक पिकल्यावर ते शेतातच ठेवत नाही. योग्य वेळ कापणी करतो. कारण त्याला माहीत असतं उशीर झाला तर नुकसान होऊ शकतं. तसंच आपल्या गुंतवणुकीसाठी योग्य वेळ ओळखणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, वेल्थ क्रिएशन आणि वेल्थ प्रोटेक्शन ही 2 समान महत्वाची आहेत. पुढच्या साईडकडे बघा. होरायझन मॅप. हा प्रश्न येतो, कुठल्या वयात किती वर्षे शिल्लक असताना कोणता फंड निवडायचा? ही स्लाईड त्याचं उत्तर देते. 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधी जर तुमच्या मुलाला कॉलेजला जायला असेल तर तुमच्याकडे वेळ आहे आणि वेळ असेल तर इक्विटी तुमचा सर्वात मोठा मित्र आहे. कारण इक्विटी अल्पकाळात चढ-उतार दाखवते पण दीर्घकाळात संपत्ती निर्माण करण्याची क्षमता ठेवते. 5 ते 10 वर्ष आता गोल जवळ येऊ लागतो तेव्हा हायब्रिड पण योग्य पर्याय ठरू शकतात. कारण हायब्रिड म्हणजे वाढही आणि काही प्रमाणात सुरक्षित आहे. म्हणजे गाडीचा वेग आहे आणि ब्रेकही आहे. 5 वर्षापेक्षा कमी आता गोल अगदी जवळ आहे. येथे प्राधान्य काय? तर कॅपिटल प्रोटेक्शन. येथे डेप्थ फंड किंवा कमी जोखमीची साधने अधिक योग्य ठरू शकतात. इंडेक्स फंड एक चांगलं उदाहरण ते ठरू शकतं. एक सोपं उदाहरण समजा, तुम्ही पुण्याहून मुंबईला कारने जात आहात. एक्सप्रेसवेवर तुम्ही 100 ते 120 किलोमीटर वेगाने जाता. पण तुम्ही मुंबईत प्रवेश करता, वेग कमी करता. कारण आपल्या गंतव्य जवळ आहे. तुम्ही हेच लागू होतं. गोल दूर असेल तर वेग जास्त, गोल जवळ आला तर सुरक्षितता जास्त. आता मला कमेंटमध्ये सांगा, तुमच्या मुलाचं वय किती आहे? 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष? मी पुढील व्हिडिओमध्ये वयानुसार SIP प्लॅनिंग कसं करायचं तेही समजावून सांगेन. चिल्ड्रन फंड की लेझी कॅट फंड? हा प्रश्न मला सर्वाधिक विचारला जातो. तर चिल्ड्रन फंड घ्यावा की लेझी कॅट फंड घ्यावा? माझं उत्तर असतं, आधी समजून घ्या. चिल्ड्रन फंडमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत, काही मर्यादाही आहेत. चिल्ड्रन्स फंड फायदे समजून घ्यावे आपल्याला. मुलांच्या उद्दिष्टासाठी तयार केलेले शिस्त लावतात, पण त्यामध्ये अनेकदा लॉकिंग पिरियड असतं. म्हणजे जर गरज पडली तरीही पैसे सहज काढता येत नाहीत. लेझी कॅट किंवा इंडेक्स फंड हे अनेक वेळा अधिक लवचिक असतात. लॉकिंग पिरियड पण नसतं. दीर्घकाळात चांगली वाढ मिळण्याची क्षमता असते. तुम्ही तुमच्या गोलनुसार बदलही करू शकता. मग योग्य पर्याय कोणता? त्याचे एकच उत्तर नाही. योग्य पर्याय अवलंबून असतो तुमच्या गोलवर, कालावधीवर, रिस्क घेण्याच्या क्षमतेवरती आणि तुमच्या आर्थिक नियोजनावरही सुद्धा. म्हणून तो फक्त नाव पाहून फंड निवडू नका. फंडचा उद्देश, पोर्टफोलिओ, खर्च, इतिहास, फंड मॅनेजर सर्व गोष्टी समजून घ्या.
एक प्रेरणादायी विचार सांगतो. मित्रांनो, सर्वात चांगला फंड तो नाही जो मागच्या अवधी सर्वात जास्त रिटर्न देतो. सर्वात चांगला फंड तो जो तुमचा गोल योग्य वेळी पूर्ण करतो. हे नेहमी लक्षात ठेवा. आता आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. गोल जवळ आल्याची वीज कमी करा, वेळेनुसार इक्विटी हायब्रिड आणि त्याचा योग्य वापर करा. फंड निवडताना फक्त नाव किंवा जाहिरात पाहू नका. तुमच्या उद्दिष्टानुसार निर्णय घ्या. आता आपण शेवटच्या भागाकडे वळणार आहोत. त्याचप्रमाणे उन्नतीपूर्वक संपूर्ण एज्युकेशन लोकांची उदाहरणी शेवटचा प्रेरणादायी संदेश प्रत्येक पालकासाठी एक कृती आराखडा. व्यापारी ते संपूर्ण समाज एका स्पष्ट प्रतीक रूपांतरित होतो. तर पद्धतीने योग्य मिळते. मित्रांनो, पैसा कसा वाढवायचा, ते कसा कमी करता येतं, योग्यपणे कसा निवडायचा. पण एक गोष्ट लोक विसरतं, टॅक्स प्लॅनिंग. गुंतवणूक फक्त जास्त परतावा देणारी असली पाहिजे असं नाही, ही टॅक्स एफिशियंट देखील असली पाहिजे. एक उदाहरण सांगतो. समजा 2 मित्रांनी समान रक्कम गुंतवली, दोघांनाही समान रिटर्न मिळाला, पण एकाने योग्य टॅक्स प्लॅनिंग केलं, दुसऱ्याने नाही केलं. ज्याने टॅक्स प्लॅन केलं त्याच्यात जास्त पैसा राहिला, त्याने नाही केलं त्याच्यात कमी पैसा राहिला. इट्स नॉट जस्ट वर्क यू अर्न, इट्स वर्क यू कीप. लॉंग टर्म थिंकिंग. मुख्यपणे दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे कर रचनेचे काही फायदे निघू शकतात. आता कर नियम वेळोवेळी बदलू शकतात, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी अद्ययावत नियम समजून घेण्याचा तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ओनरशिप रूल. आता एक महत्त्वाचा प्रश्न, म्युच्युअल फंड तुमच्या नावाने आहे, आईच्या नावाने, वडिलांच्या नावाने, मुलाच्या नावाने, बायकोच्या नावाने, याचा उत्तर प्रत्येक कुटुंबाचा सारखं नसतं. मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असल्यास गार्डियन म्हणून पालकाची भूमिका असते. मग त्या नावाने गुंतवणूक करायची याचा निर्णय उद्युक्त गट परिणाम कुटुंबाची परिस्थिती विचारात घ्यावी. मग समजा मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य फायनान्शियल प्लॅनिंग करूनच निर्णय घ्या. एक छोटी चूक भविष्यात मोठा परिणाम करू शकते. एका वडिलांनी त्यांच्या मुलीच्या जन्माविषयी सोनं नाही घेतलं, मोठी भेट नाही घेतली, फक्त 2,000 रुपयाची SIP सुरू केली. दरवर्षी ती थोडी थोडी वाढवत गेली. 15 वर्षांनी मुलगीला, बाबा माझ्या शिक्षणासाठी तुम्ही कर्ज घेतलं नाही, वडील जास्त आहे, मला दे. मी कर्ज नाही घेतलं. बाळा, मी तुझ्या जन्माच्या दिवशी तुझ्या स्वप्नात गुंतवणूक केली होती आणि आज ही चांगल्या रूपात चांगल्या फळात आपल्याला मिळाली. त्याचा हा फरक आहे प्लॅनिंग आणि वेटिंग मध्ये. आता आपण संपूर्ण प्रवासाचा आढावा लिहूया. आपण काय काय शिकलो. सुरुवात लवकर करा. लहान SIP, मोठा कालावधी, मोठं वेल्थ. गोल निश्चित करा. SIP ला नाव द्या. इन्व्हेस्टमेंट नाही, स्वप्न तयार करा. ते करा, उत्पन्न वाढेल तर SIP देखील वाढली पाहिजे. रिस्क कमी करा. गोल जवळ आला की सुरुवातीला प्राधान्य द्या. 5. योग्य असेट अलोकेशन ठेवा. 10 वर्षात इक्विटी, 5 ते 10 वर्षात हायब्रिड, 5 वर्षापेक्षा कमी इंडेक्स फंड किंवा डेट फंडवर कमी जोखमीचे पर्याय. टॅक्स प्लॅनिंग करायला अजिबात विसरू नका. जास्त प्रमाणात महत्वाचं. आपण योग्य निवेदन करून जास्त टिकवणं ही त्याहून महत्वाचं. सर्वात महत्वाचा संदेश. मित्रांनो, आपल्या मुलांना आपण मोबाईल देऊ, लॅपटॉप देऊ, महागड्या गोष्टी देऊ, पण त्यापेक्षा कोणती तर त्यांना आपण आर्थिक स्वातंत्र्य देऊ. जर तुमच्या मुलांचं शिक्षण भाग्यशील पूर्ण झालं तर तीच तुमची सर्वात मोठी भेट असेल. आजपासून प्रत्येक पालकाने एक निर्णय घ्यावा. मी माझ्या मुलाच्या भविष्याची जबाबदारी नशिबावर सोडणार नाही. मी प्लॅनिंग करणार, मी डिसिप्लिन ठेवणार, मी SIP सुरू करणार. कारण आजची शिस्त उद्याचं यश घडवते. आपण आपल्या मुलांना चालायला शिकवतो, बोलायला शिकवतो, शिक्षण देतो, पण पैशाचं महत्व शिकवतो. आजपासून आपल्या मुलांसाठी फक्त पैसे पाठवू नका. संपत्ती निर्माण करा. फक्त वेल्थ नाही, लिगसी तयार करा. लक्षात ठेवा, झाड लावण्याची सर्वोत्तम वेळ 20 वर्षापूर्वी होती. दुसरी सर्वोत्तम वेळ आज आहे. जर तुमच्या मुलाचं वय 1 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष
12 वर्ष किती असो, आजची सुरुवात उद्याचं भविष्य बदलू शकते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा. तुमच्या कुटुंबातील प्रत्येक पालकाला हा व्हिडिओ शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा. या चॅनलवर आपण नियमितपणे मराठी, म्युच्युअल फंड, SIP, रिटायरमेंट प्लॅन, चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग, टॅक्सेशन प्लॅनिंग याबद्दल चांगल्या प्रकारे चर्चा करणार आहोत आणि सविस्तर माहिती देणार आहोत. कमेंटमध्ये फक्त एकच शब्द लिहा, सुरुवात. मी प्रत्येक कमेंट वाचतो आणि प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतो. जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या शिक्षणाची वैयक्तिक फायनान्शियल प्लॅन, SIP कॅल्क्युलेटर, गोल प्लॅनिंग किंवा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ रिव्ह्यू हवा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या संपर्क माध्यमाद्वारे माझ्याशी संपर्क साधू शकता. तुमच्या कुटुंबाच्या उद्दिष्टानुसार योग्य नियोजन करण्यात मला आनंद आणि मदत करायला आवडेल. डिस्क्लेमर: ही माहिती केवळ शैक्षणिक उद्देशाने आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजार आहे. हे जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स काळजीपूर्वक वाचा. तुमचे आर्थिक उद्दिष्टे, जोखीम क्षमता, कालावधी लक्षात घेऊन निर्णय घ्या किंवा नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. आपल्या मुलाचं भविष्य नशिबावर नाही, नियोजनावरती ठरतं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आर्थिक विषयासह. जय हिंद, जय भारत.